नमस्कार, मी पल्लवी. अजिंक्य भारत न्यूजमध्ये हार्दिक स्वागत करते. आज आपण ज्यांच्याशी चर्चा करणार आहोत. खरं तर अकोला जिल्ह्याला एक ऐतिहासिक वारसा आहेच आणि नरनाळा महोत्सव यावर्षी सुद्धा 30, 31 आणि 1 फेब्रुवारी असा 3 दिवसीय असणार आहे. आणि आपल्या अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना मॅम यांनी अनेक संकल्पना राबवत हा उपक्रम नरनाळा महोत्सवाचा आपल्यापर्यंत आणलाय. काय असणार आहेत, किती दिवसीय असणार आहे आणि त्याच्यामध्ये काय काय नवनवीन सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत ते खास आपण त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेऊया. हार्दिक स्वागत आहे मॅम. थँक्यू. सगळ्यात आधी तर नरनाळा उत्सव जो आहे हा जवळपास श्रीकर परदेशी सर जेव्हा होते तेव्हा त्यांच्या संकल्पनेतून आणण्यात आला होता. आता यावर्षी वर्षा जी आणत आहे त्याला काय नवीन असणार आहे? आयडिया जुना आहे. 13 वर्ष अगोदर ऑलरेडी झालेला आहे. त्याच्यानंतर डिस्कंटिन्युअस झाला. तो आयडिया जुना आहे. नरनाळा महोत्सव अशाने की फर्स्ट टाईम आम्ही करतो, बट 13 वर्षची नंतर करतो आणि 3 दिवसाचा हा कार्यक्रम होणार आहे. आयडिया आपला असा आहे की जो आपला नरनाळा किल्ला आहे एवढा चांगला किल्ला आहे, बट थोडा याला आपल्याला राज्यस्तरावर आणि देशस्तरावर घेऊन जायचं आहे. तो याच्यासाठी आम्ही हा नरनाळा महोत्सव केलेला आहे. याचं नामच आम्ही नरनाळा महोत्सव दिलं आहे आणि हे आम्ही नरनाळा किल्ल्याची जवळची पॅरिफेरीमध्ये आम्ही करणार आहोत. 3 दिवसाचा आपला डिटेल नियोजन आहे आणि एक पत्रिका आम्ही तयार केलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना मी याच्यासाठी आमंत्रित करते. याचे डिटेल्ड शेड्यूल या पत्रिकामध्ये आहे. सविस्तर अशी माहिती आणि त्याचं शेड्यूल जे आहे ते संपूर्ण पत्रिकामध्ये आहे आणि नुकतीच पत्रकार परिषद सुद्धा मॅमने घेतली आहे. त्याच्यामध्ये जिल्ह्यातील सगळ्याच पत्रकामध्ये असं ऐकलंय की अनेक सितारे जे आहे जे टीव्हीवर आपण बघत होतो ते आता लाईव्ह आपण बघू शकणार आहे. त्याच्यामध्ये काय सांगाल? व्हेरी ट्रू. आपलं जे यूथ आहे त्यांच्यासाठी एक खूप चांगली गोष्ट आहे. पॉईंट काय आहे ना की 13 वर्षी नंतर होत आहे, तो लोकांना अशा वाटला पाहिजे की आम्ही एवढा लांब जरी सफर करून जाणार आहे, सिटीमध्ये पण नाही आहे, अकोट तालुक्यामध्ये आहे, तो काही मोटिवेशन एक असला पाहिजे त्यांच्या येण्याचा. तो मोटिवेशन आहे. 3 दिवसभरचे इव्हेंट तो आहेच, पण संध्याकाळी आपले जो मेन इव्हेंट्स आहे ते संध्याकाळी आहे. संगीतकार याच्यात आहे, सांस्कृतिक कार्यक्रम याच्यात आहे, एंटरटेनमेंट याच्यात आहे, कॉमेडी याच्यात आहे. तुमच्यासाठी सरप्राईज आहे की एक्झॅक्टली कोण येणार आहे. तो तुम्ही पत्रिका बघा आणि बघा की कोण एक्झॅक्टली येणार आहे. तुमच्या अकोलाकरसाठी एक सरप्राईज आहे. अकोलेकरांसाठी एक खास सरप्राईज दिलाय आणि ते नक्कीच सरप्राईज जे असणार आहे अकोलेकर जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्ही सुद्धा अवाक होऊन जाल की नरनाळा महोत्सवमध्ये ज्या फेमस सिंगरला लाईव्ह कॉन्सर्टसाठी आपल्याला जायची इच्छा होती, परंतु आता नरनाळा महोत्सवाच्या निमित्ताने ती आपल्या जिल्हाधिकारी आणि त्यांच्या संपूर्ण चमूने पूर्ण केली आहे. आणि आणखी आम्ही असं ऐकलं की याच्यामध्ये अनेक स्पर्धा सुद्धा होणार आहे. मग त्या स्पर्धांमध्ये अकोलेकर सहभागी होऊ शकतात? बिलकुल. तुम्ही आहे याच्यात सहभागी, नाही तर कोण होणार आहे. तुम्हाला याच्यात पार्टिसिपेट करायचं आहे आणि याच्यात आम्ही पुरस्कार पण ठेवला आहे. फॅमिलीसोबत तुम्ही याच्यात दिवसभरचे आपल्याकडे कार्यक्रम आहे. अशाने की संध्याकाळी मेन इव्हेंट मध्ये तुम्हाला यायचं आहे नाही, सकाळीपासून या. ट्रेकिंग आहे, सफारी आहे, बोटिंग आहे, बाळांसाठी कार्यक्रम आहे, चित्रकला स्पर्धा आहे. तो एक आम्ही सांगतो ना की 3 दिवसाचा चांगला ट्रिप याला तुम्ही म्हणू शकत आहे. अशाने की फक्त एक ॲक्टिव्हिटी आहे, राहण्याच्या थांबण्याचं पण चांगला नियोजन आहे, अकोमोडेशन केलं आहे. जरी तुम्ही ॲडव्हेंचरस आहात तो याच्यासाठी आपल्याकडे नाईट स्टे पण आहे, कॅम्पिंगचा पण ऑप्शन आहे. तो तुम्ही सांगा आणि सगळं याच्यात आहे. अकोलेकर, जसं की मॅमने सांगितल्याप्रमाणे तुम्ही संपूर्ण कुटुंब घेऊन या नरनाळा महोत्सवाचा आनंद घेऊ शकतात. त्यासाठी संपूर्ण आपली टीम सुद्धा सज्ज झाली आहे त्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून. आणखी एक पुढचा प्रश्न मला याला जोडून विचारावा असा वाटेल की नरनाळा महोत्सवाचं सौंदर्यीकरण वाढलं पाहिजे, याविषयी काय प्रयत्न असतील आपले? बिलकुल. ये काही दुसरे महोत्सव सारखा नाही आहे की आपल्याला फक्त फोकस एंटरटेनमेंटवर करायचे आहे, तसं नाही आहे. हे एक निसर्गमध्ये असला आपला धरोहर आहे, नरनाळा किल्ला आहे, तो याची जो ब्युटिफिकेशन आहे ते पण वाढली पाहिजे. याच्यासाठी आम्ही तिथे जाण्यासाठी आम्ही जो रोड वगैरे आहे ते दुरुस्त करून घेतली आहे. कनेक्टिव्हिटी चांगली केलेली आहे. तिथे जो राहणारे गावाचे लोक आहे त्यांच्यासाठी त्यांचे जो इश्यू ते पण ऐकले आहे. मेजर त्यांच्या कनेक्टिव्हिटीचा इश्यू आहे, तो रोड वगैरे दुरुस्त केली आहे. आणि 3 दिवस आमचा फोकस इको टुरिझमवर राहणार आहे. हा फक्त टुरिझम नाही, इको फ्रेंडली टुरिझम आहे.
कुठेही गंदगी करायची नाही याची काळजी आम्ही घेणार आहे. क्लिनलीनेस कमिटी आम्ही केलेली आहे, तिथे डस्टबिन वगैरे ऑलरेडी ठेवली गेली आहे. तो या महोत्सव निमित्ताने आपले लोकांमध्ये अवेअरनेस आणि जागरूकता पण येणार आहे की कशा आपले जो नेचर आहे त्याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे. तिथे आम्ही प्लास्टिकची बॉटल एकदम बॅन केलेली आहे, काचाची बॉटल वापरावी लागेल. तो असे जो लहान लहान विषय आहे ना, जेव्हा आम्ही असे महोत्सवमध्ये जातो तेव्हा आम्ही लक्षात येत आहे की आम्ही कशा हे आपली प्रकृतीला दूषित करतो. तर हे सगळे पॉईंटवर सेन्सिटाईज करण्याचं पण आपलं नियोजन आहे. म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त एक मनोरंजनात्मक आणि फक्त ऐतिहासिक वारसा म्हणून त्याला एक कलाटणी देत नाही आहे, तर सौंदर्यीकरणामध्ये सुद्धा जिल्हा प्रशासन पुढे असणार आहे. आणि सगळ्यात जवळ की 13 वर्षानंतर कमबॅक आलाय असं म्हणायला हरकत नाही. 13 वर्षानंतर वर्षा मीना मॅम घेऊन आल्यात एक मोठा महोत्सव, नरनाळा महोत्सव. संकल्पना तीच, फक्त त्याच्यामध्ये काहीतरी नाविन्य आता बदलत्या काळानुसार. परंतु पुढे सुद्धा नरनाळाचं अस्तित्व कायम अबाधित राहिलं पाहिजे, याच्यासाठी अकोलावासियांनीच काय प्रयत्न करायला हवेल, काय आव्हान कराल? प्रयत्न आणि आव्हान अशा आहे की तुम्ही याच्यात सहभागी व्हा, तेव्हा हा सक्सेसफुल होणार आहे. एकदा 3 दिवसाची नंतर अशा वाटला पाहिजे की एक सक्सेसफुल इव्हेंट होता. आणि सक्सेसफुल कधी होत आहे, जेव्हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत एक इव्हेंटची माहिती जात आहे. तुमच्यासोबत पण हा माहिती मला द्यायची आहे. 3 दिवसात जरी चांगले गर्दी आपल्याला झाली, चांगला प्रोत्साहन आपले याला भेटला, चांगली कव्हरेज मीडियामध्ये राज्यस्तरावर देशस्तरावर आपले महोत्सवला भेटली, आपले नरनाळा किल्ल्याची हिस्ट्री लोकांपर्यंत पोहोचली, तर तेव्हा मी याला सक्सेसफुल म्हणणार आहे. जेव्हा जास्तीत जास्त लोक तेव्हा त्या नरनाळा महोत्सवामध्ये सहभागी होतील, ते खरं तर यश असेल असं वर्षा मीना मॅम यांचं म्हणणं आहे. तर जिल्हाधिकारी वर्षा मीना मॅम यांच्यासोबत ही खास बातचीत नरनाळा महोत्सवानिमित्त. नक्कीच जास्तीत जास्त संख्येने या 3 दिवसीय महोत्सवाचा आपल्या कुटुंबासोबत आपण सहभाग घ्या. धन्यवाद मॅम. थँक्यू, व्हेरी नाईस. अजिंक्य भारत न्यूजसाठी पल्लवी डोंगरे, कॅमेरा पर्सन अथर्व लहानकर सोबत बघत रहा अजिंक्य भारत न्यूज, बातम्यांचा वेगवान पाठलाग.